जय ज्योती, जय सावित्री. जय नागपूरवरून ज्योती. नागपूरवरून डॉक्टर स्मिता म्हेत्रेचा सर्वांना नमस्कार. 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 जय हो माझ्या आधी सत्या, तुझ्या सत्तेने शोधू उत्पन्न करत्या, असा संदेश देणाऱ्या महात्मा फुलेंना आमचा त्रिवार मुजरा. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व सांगणारी विज्ञानवादी दूरदृष्टीधारक सावित्रीबाई फुलेंना आमची मानवंदना. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्री शक्तीपीठ पुणे आयोजित ऑनलाईन मुलाखतीत डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची कास सदा आम्ही धरू, ज्योती सावित्रीच्या ज्ञानाचा वसा घेऊन वाटचाल आम्ही करू. क्रांतिज्योती तसेच क्रांती सूर्याचा वसा चालविण्याकरिता आपले जीवन ज्यांनी समाज कार्याला समर्पित केले आहे, असे आजचे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय भीमराज नारायण पात्रीकर सरांचे सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. धन्यवाद. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे माननीय दशरथ कुलधरण सर सावित्री शक्तीपीठ पुणेचे अध्यक्ष आहेत. कुलधरण सर सावित्रीच्या लेकींचा आधारवड असून सावित्रीच्या लेकी समाजोपयोगी कार्य करण्यास प्रवृत्त झाल्या आहेत. सावित्री शक्तीपीठात 50,000 सावित्रीच्या लेकींचे संघटन असून भारतातील हे मजबूत संघटन आहे. सावित्री शक्तीपीठ विदर्भाची अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर स्मिता म्हेत्रे प्रबोधनाचे कार्य करीत आहे. वैशाली ढाकुलकर, मेघना झुजम यासारख्या अनेक सावित्रीच्या लेकींचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू कळावेत म्हणून ऑनलाईन मुलाखत मालिकेतील 9वे पुष्प म्हणजे समाजसेवक डॉक्टर भीमराज नारायण पात्रीकर सरांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी मी भीमराज नारायण पात्रीकर सरांचा थोडक्यात परिचय करून देते. माननीय भीमराज नारायण पात्रीकर सर यांचा मुक्काम इंजेवाडी, पोस्ट देऊळगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोलीचे रहिवासी आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक पदावर सर कार्यरत आहेत. 2000 पासून काशीराम यांच्या पेबॅक टू सोसायटी प्रोग्राम मध्ये समन्वयक म्हणून सर कार्य करीत आहेत. गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार आहेत. 28 नोव्हेंबर शिक्षक दिन जिल्हा माळी समाजाच्या माध्यमातून लोकोत्सव स्वरूपात महाराष्ट्रात साजरा करण्यात यावा म्हणून सरांनी पुढाकार घेतला आहे. सर गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक कार्य, प्रबोधन, सत्यशोधक विवाहासाठी सतत कार्यरत असतात. ज्योती सावित्रीवरील गीतांचे सरांनी लिखाण केले असून सार्वजनिक सत्यधर्म हा सरांचा प्रबोधनाचा आवडता विषय आहे. तर आपण समाजसेवक, सत्यशोधक, विचारवंत माननीय भीमराज नारायण पात्रीकर सरांच्या मुलाखतीकडे आता वळूया. सर नमस्कार. 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 तर पहिला प्रश्न असा आहे की सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेला शोषण विरहित समाज निर्माण करण्याचे फुल्यांचे स्वप्न होते. धर्माधिष्ठित सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह पाहता महात्मा फुले धर्मविरोधक होते असे म्हणता येईल का? थोडासा मॅडम थोडासा क्षमा मागून एक काही गोष्टी मी माझ्या संदर्भातल्या आधी क्लिअर करतो आहे. आपण समाजसेवक ही मोठी उपमा दिलेली आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता या नात्यानेच कार्य करतो आहे. फार मोठे कार्य नाहीत. आपण मला मुलाखतीला बोलावलं आणि म्हणून मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. सावित्री शक्तीपीठाचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की आम्हा तळागाळातील कार्यकर्त्यांचे तोडके मोडके विचार
संपूर्ण महाराष्ट्रात या निमित्ताने जात आहेत. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्नाचा रोख असा आहे की महात्मा फुले धर्मविरोधी आहेत का, होते काय? तर फुलेंच्या साहित्यांचा विचार करत असताना, आता यानंतर मी तात्यासाहेब हा शब्द प्रयोग करेन, कारण आमच्या अंगवळणी पडलेले आहेत तात्यासाहेब, माई साहेब. त्यामुळे तर तात्यासाहेब आपल्या पुस्तकात लिहिताना असं लिहित आहेत की एखाद्या स्त्रीने बौद्ध व्हावे, म्हणजे एकाच कुटुंबातील एका स्त्रीने बौद्ध व्हावे, पतीने ख्रिस्ती व्हावे, मुलीने वाटलं तर मोहम्मदी धर्म स्वीकारावा आणि मुलाने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे, अशी सर्वधर्मीय कुटुंबाची संकल्पना मांडणारे आणि सार्वजनिक सत्यधर्म जो वाखाणण्यासारखं पुस्तक आहे, या पुस्तकाची मांडणी करणारे तात्यासाहेब, म्हणजे धर्माचीच मांडणी करणारे तात्यासाहेब धर्मविरोधी कसे, हा एक प्रश्न निर्माण होतो. आता त्यांना धर्मद्रोही, काही लोकांनी धर्मद्रोही पण म्हटलेलं आहे किंवा धर्मविरोधक म्हणून त्यांना तिरस्कृत करण्यापूर्वी धर्माची आवश्यकता आणि त्याचे भारतातील आजचे स्वरूप आधी लक्षात घेतल्याशिवाय महात्मा फुले धर्मविरोधी होते किंवा कसे हे आपल्याला समजणार नाही. धर्माची व्याख्या करत असताना योग्य नीती मूल्यांसह आणि न्याय रीतीने सर्वांना जीवन जगता यावे, समाजाचे संचालन व्हावे, यासाठी एक नेमून दिलेली आचारसंहिता म्हणजे धर्म, अशी साधारणतः धर्माची व्याख्या करता येईल. आणि ज्याने ही आचारसंहिता दिली त्याला साधारणतः इतर धर्माच्या बाबतीत, जसं ख्रिश्चन धर्म आहे किंवा मुस्लिम धर्म आहे, यांच्या बाबतीत प्रेषित म्हणता येईल. भारताबाहेर धर्म आहेत, भारताबाहेर त्या धर्माअंतर्गत पंथही आहेत आणि गरीब श्रीमंत असे आर्थिक वर्गही आहेत, नाही अशातला काही भाग नाही. पण सर्वांना समान वागणूक देण्यासाठी ते धर्म प्रयत्नशील आहेत. पण भारतीय बहुसंख्याकांचा म्हणून आज जो धर्म समजला जात आहे भारतामध्ये, खरं म्हणजे तो धर्म फक्त धर्म नाही, तर ती एक प्रकारे अर्थनीती आहे. आणि ती समजून घेतल्याशिवाय तात्यासाहेबांचं वित्ताविना शूद्र खचले हे जे वाक्य आहे, त्याचा अर्थ किंवा तात्यासाहेबांनी नंतर जी आरक्षणाची संकल्पना आपल्यासाठी मांडलेली होती, ही आपण पुरेपूर समजू शकणार नाही. आणि म्हणून ताईंशी बोलत असताना या मुलाखतीमध्ये मी थोडासा या मुद्द्यावरती थोडा जास्त स्ट्रेस करतो आणि नंतरचे मुद्दे वाटल्यास कमी घेईन. की जगामध्ये वर्ग आहेत, गरीब आहेत आणि श्रीमंत आहेत, आणि या वर्गातून मानवाचे अवस्थांतर होते. म्हणजे एखाद्याने प्रयत्न केलं तर तो गरीब असलेला माणूस श्रीमंत होऊ शकतो आणि श्रीमंत असलेला माणूस गरीब होऊ शकतो. म्हणजे वर्गामध्ये अवस्थांतर करता येते, वर्गांतर करता येते. आणि तिथे स्पर्धा आहे, स्पर्धेमुळे माणूस आपले उच्च जीवन जगण्यासाठी धडपडत असतो आणि उच्च जीवन जगण्याच्या धडपडीमधून तो वर्गांतर करत असतो. भारतात काय होत आहे, भारतामध्ये गरिबी श्रीमंत हे वर्ग आहेत, परंतु भारतात विशेष म्हणजे वर्णव्यवस्था आहे. आता ही वर्णव्यवस्था आपल्याला वरवर अशी वर्णव्यवस्था नुसतीच अशी नाही वाटते आपल्याला तसं, परंतु ही जी वर्णव्यवस्था आहे मुद्दाम स्पर्धा टाळण्यासाठी आहे. कारण वर्णामध्ये त्यांनी काही गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत. जसं ब्राह्मण वर्ण जो आहे यांनी स्वतःकडे ज्ञान ठेवलेलं आहे, क्षत्रियांकडे सत्ता अर्थात बलाच्या आधाराने मिळणारी सत्ता, आणि वैश्यांकडे धनसत्ता अशी ठेवलेली आहे, आणि शूद्रांना फक्त सेवा करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्याही ज्याच्या तीन सत्ता आहेत, धन, ज्ञान आणि सत्ता. खरं म्हणजे ज्ञानाची सत्ता ही सर्वात मोठी सत्ता आहे, कारण ज्ञानाच्या सत्तेने धन सुद्धा मिळवता येते आणि ज्ञानाच्या सत्तेने सत्ता सुद्धा मिळवता येते, जी राजकीय सत्ता म्हणून आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये. अशा प्रकारची जी सत्ता आहे, आधीच्या काळामध्ये जे राजे राजवाडे होते यांच्याकडे जी सत्ता होती ती सत्ता, ही सत्ता ज्ञानाच्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवण्याचे कट कारस्थान त्या काळामध्ये त्या धर्म मार्तंडांनी, ज्यांनी धर्माची जी रचना आहे ती वर्णाच्या व्यवस्थेनुसार केलेली आहे, त्यांनी अशा पद्धतीने केलेली आहे. एवढंच नव्हे तर कधी
स्पर्धेसाठी एकजूट होऊ नयेत म्हणून, कोणीही एकजूट होऊ नयेत म्हणून असंख्य ज्या जाती निर्माण केलेल्या आहेत त्या सुद्धा हा अर्थनीतीचा भाग आहे. भारतामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. भारतात म्हणजे सध्या दोन प्रकारचे समूह आहेत. एक सातत्याने चिंताग्रस्त समूह आहे, जो आपण मिळवलेले ज्ञान, आपण मिळवलेले धन, आपण मिळवलेली सत्ता कायमस्वरूपी आपल्याकडे कशी राहील याच्या विवंचनेमध्ये आहे. आणि त्यांचे नेतृत्व करणारे जे लोक आहेत, त्यांचे पुढारी पण करणारे जे लोक आहेत, ते कटकार असताना माहीत आहे. तर दुसरा वर्ग असा आहे की जो या बाबतीत अतिशय निश्चिंत आहे. त्याला जीवन जगण्याविषयी जसे आहे तसे जगावे असं म्हणतात, की काही न करता जगलं तरी तुझी चिंता करणारा तो कुणीतरी आहे, अशा प्रकारची शिकवण या समाजाला मिळालेली आहे. असा जो समाज आहे, तो समाज निश्चिंत झोपलेला समाज आहे. अर्थात याही समाजामध्ये नेतृत्व करणारे, काही जागृती करणारे लोक आहेत, संख्येने कमी जरी असले तरी. आज या ठिकाणी स्मिताताई आहे, या अगोदर अनेक लोक झालेले आहेत जागृती करणारे, आजही जागृती करणारे आहेत, उद्या जागृती करणारे. परंतु या जागृती करणाऱ्या लोकांना किंवा हे निश्चिंत राहणाऱ्या लोकांना या वर्णव्यवस्थेने नुसता या वर्णामध्येच ठेवलेलं नाही, तर धर्माच्या आधारे त्यांच्यावरती पूर्वसंचित कर्मफल, मोक्ष, देवपूजा, त्यानंतर देवाला साकडे घालणे, काही मागणी करणे, व्रत, वैकल्ये आणि भेदभाव, भीती, न्यूनगंड निर्माण करणे, हे जे सारं आपल्याला जे वरवरचे जे दिसते, हे वरवरचे दिसणे म्हणजे ही एक अर्थनीती आहे, नुसतीच धर्मनीती नाही आहे. कारण हे सर्व शूद्रांच्या मनावर बिंबवण्यासाठी हजारो प्रकारची ग्रंथरचना, याच्यामध्ये थोटांपूर्वक कथा आणि त्या कथांमधून उच्चवर्णीयांना विशेष दर्जा, त्याचप्रमाणे विशेष लाभ आणि विशेष सूट मिळेल अशा पद्धतीची व्यूहरचना, आणि त्याच वेळेला शूद्रावरती सर्व निर्णय बंधनकारक, सर्व निर्बंध आणि त्याची होणारी कुचंबना, हा सर्व अर्थनीतीचा भाग आहे, नुसत्याच धर्माचा भाग नाही. आता एखाद्या समूहाचे संपूर्ण शोषण करणारा, मानवामध्ये भेद करणारा, त्यांच्यासाठी विकासाची दारे बंद ठेवणारा, सातत्याने बंद ठेवणारा धर्म, हा धर्म असू शकेल का? आपले धर्मग्रंथ सुद्धा इतरांपासून लपवून ठेवणारा, त्यांना हात लावू न देणारा, त्यांना म्हणजे साधं बघू न देणारा, वाचणे आणि त्याचं चिंतन मनन करणे हा तर भाग दूरच होता. तर असा हा जो धर्म आहे, ज्याच्यामध्ये नुसत्या अतिरंजित कल्पना करून बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, शूद्रांच्या शोषणास कारणीभूत होणारा या धर्माची जर तात्यासाहेबांनी आपल्या पद्धतीने जर चिकित्सा केलेली असेल, तर तात्यासाहेबांना धर्मविरोधी कसा म्हणता येईल? या धर्माची ओंगळवाणी नीती समजून देण्यासाठी त्यांना ग्रंथ लेखन करावं लागले, गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहावा लागला असेल, आणि या अनुषंगाने त्यांना शिक्षण क्रांती करावी लागली असेल, तर आणि शिक्षण क्रांती केल्यानंतरही पुन्हा नुसते पोकळ चिकित्सा न करता, तात्यासाहेबांनी या धर्माची पोकळ चिकित्सा न करता, तिथंच न थांबता त्याही पलीकडे जाऊन त्या धर्माला समांतर असा धर्म, की ज्या धर्मामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणाची भाषा असेल, नीती असेल, असा धर्म जर स्वतः तात्यासाहेब जर देत असतील, तर तात्यासाहेबांना धर्मविरोधी म्हणता येणार नाही असं वाटतं. थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की महात्मा फुले हे धर्मविरोधक नव्हतेच, म्हणजे माणूस म्हणून सर्व समाज एकत्र असला पाहिजे, धार्मिक मिळवणूक त्यांना मान्य नव्हती, आणि मानवतावादाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची व्यवस्था पुढे आणली होती. म्हणजेच हा सर्व समाज माणूस म्हणून एकत्र असला पाहिजे, अशी त्याच्या पाठीमागे त्यांची भूमिका असली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. सर दुसरा प्रश्न असा आहे
की 19व्या शतक हे भारतीय समाज प्रबोधनाचे युग होते. हे पाहता मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे धर्माचा पुनर्विचार सुरू झाला होता. लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांनी समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु महात्मा फुले याला अपवाद होते असे म्हणता येईल का? धर्माचा पुनर्विचार या संदर्भात ताई असं सांगता येईल की धर्माचा जो पुनर्विचार जो आहे तो ख्रिस्ती मिशनरी यांच्या संपर्कात भारतीय लोक आल्यामुळे सुरू झाला. हे म्हणणं थोडस धाडसाचं होईल, कारण 19व्या शतकामध्ये सामाजिक सुधारणा सुरू होण्याच्या कितीतरी अगोदर धार्मिक सुधारणांचा विचार झालेला आहे. जसं 12व्या आणि 13व्या शतकामध्ये संतांनी जो धार्मिक क्रांतीचा विचार ठेवलेला आहे, धार्मिक सुधारणांचा विचार ठेवलेला आहे, यासाठी की धर्मातील बराचसा भाग हा भेदभाव, सर्व प्रकारचं शोषण यावरती आधारित असल्यामुळे 12व्या 13व्या शतकात निदान महाराष्ट्रात तरी संत नामदेव आणि इतर संत, तुकारामापर्यंतचे संत आणि आत्तापर्यंतचे संत यांनी त्याविरुद्ध एक क्रांती केलेली आहे. आता 12व्या 13व्या शतकाचा विचार जर केला किंवा तुकारामांचा 16व्या शतकाचा जरी विचार केला तरी तोपर्यंत मिशनरी जे ख्रिस्ती मिशनरी आहेत त्यांचा संपर्क भारताला निदान महाराष्ट्राला झालेला नव्हता. आणि त्यामुळे मिशनऱ्यांच्या संपर्कामुळेच धर्माचा पुनर्विचार सुरू झाला हे म्हणणे संयुक्तिक होणार. नंतर प्रश्न राहिला 19व्या शतकातील सुधारकांचा. तर तात्यासाहेब, महात्मा ज्योतिराव फुले वगळता इतर सर्व जे तथाकथित मान्यवर सुधारक होते, या सुधारकांनी समस्यांवर, ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यावरती वरवरची मलमपट्टी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. समस्येच्या मुळाशी ते कधीही गेलेले नाही. समस्याही अशा होत्या की त्यांच्याच वर्णातील स्त्रियांच्या, साधारणतः स्त्रियांच्या समस्या होत्या. अशा स्थितीमध्ये या स्त्रियांच्या समस्याचं मूळ कुठे आहे हे ते कुठेही शोधत बसले नाही, वरवरची मलमपट्टी करत बसले. तात्यासाहेबांनी मात्र या समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन सर्वांगाने त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या असे लक्षात आलेलं आहे की या सर्व समस्यांचे मूळ आपल्या धार्मिक रचनेत आहे, धार्मिक व्यवस्थेत आहे. आणि धार्मिक व्यवस्था लोकांना जर समजावून सांगायची असेल तर त्या पद्धतीचे उपक्रम आपण राबवले पाहिजे, सुधारणा त्याच पद्धतीच्या केल्या पाहिजे. आणि म्हणून लोकांमध्ये तर्कशक्तीचा विकास करण्यासाठी, लोकांना धर्मग्रंथ जाणून घेण्यासाठी, लोकांना आपल्या परिस्थितीचे भान व्हावे याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा तात्यासाहेबांनी शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. नुसता उपक्रम नव्हे तर जगात वाखाणण्यासारखी अशी शिक्षण क्रांती केलेली आहे. त्यानंतरही तात्यासाहेबांनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत. त्या प्रत्येक सुधारणा किंवा प्रत्येक उपक्रम, त्यांनी जे जे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमा मागे समस्येचे मूळ आकलन म्हणून समस्या मुळापासून संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून तात्यासाहेबांनी जेवढे जेवढे काही उपक्रम घेतलेले आहेत तेवढे सामाजिक आणि आर्थिक विपन्नावस्थेतून समाजाला, खास करून शूद्र समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांचे उपक्रम त्यांनी सुरू केलेले होते. त्या सुधारणा त्या तशा प्रकारच्या होत्या असं मला वाटतं. जे महात्मा फुलेंच्या विचार कार्याचं जर केंद्र आपण पाहिलं तर ते होतं की स्त्री शूद्रातिशूद्र हेच त्यांच्या कार्याचं आपल्याला केंद्र दिसून येतं. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नाही का त्यांच्या सगळ्या कार्याची वाटचालीही आपल्याला तशीच आढळून येते. महात्मा फुलेंना कल्याणकारी वाटणाऱ्या, सर्वांची उन्नती करणाऱ्या, सर्वसमावेशक,
सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करण्याची आवश्यकता का वाटली? सामान्य माणसाला विकासाला सामान्य माणसाच्या विकासाला मारक असलेली जी काही व्यवस्था आहे किंवा त्याची जी काही अवस्था आहे, त्या अवस्थेतून किंवा त्या व्यवस्थेतून बाहेर काढत असताना, अर्थात प्रबोधनाच्या माध्यमातून बाहेर काढत असताना, त्या माणसाला नवी दिशा देत असताना दुसरी एक विधायक व्यवस्था त्याच्या पुढे ठेवावी लागते. अशी जर विधायक व्यवस्था त्याच्या पुढे ठेवली नाही तर सामान्य माणूस गोंधळून जातो. त्याला असं वाटते की ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था होईल की काय. आणि म्हणून ज्या ज्या समाज सुधारकांनी, ज्या ज्या महामानवांनी सामान्य माणसाला नवा मार्ग देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या त्यावेळी त्यांनी नवी विधायक व्यवस्थापन दाखवली. मगाच्या प्रश्नामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे नामदेव, संत नामदेवांनी जे भागवत संप्रदायाची स्थापना केलेली होती, ती स्थापना सुद्धा धार्मिक पुनर्स्थापना करत असताना एक नवी दिशा, लोकांना नवी व्यवस्था, म्हणजे जर शोषण करणाऱ्या धर्मापासून जर तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल, अलिप्त व्हायचं असेल, तर ही नवी व्यवस्था मी तुमच्या पुढे ठेवतोय भागवत धर्माच्या रूपाने, असं संत नामदेवांनी सुद्धा दिलेली आहे. राजकीय व्यवस्थेचा जर विचार जर केला त्या काळातल्या, तर शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापना जी होती ती सुद्धा एक नवी व्यवस्था होती. त्याचप्रमाणे तात्यासाहेबांचा सार्वजनिक सत्यधर्म किंवा नंतरच्या काळात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना जी धम्मदीक्षा दिलेली होती, ही अशा पद्धतीची नव्या व्यवस्थेची उदाहरणे आहे. आता नवी व्यवस्था ही काय करावी लागते? तात्यासाहेबांनी सार्वजनिक सत्यधर्म दिला नसता तर तात्यासाहेबांवरती जसा आजही आरोप आहे, ते धर्मद्रोही होते, कोणी म्हणतात देशद्रोही होते, कोणी म्हणतात धर्मविरोधी आहेत. त्यांनी जर नवा धर्म जर दिला नसता, सार्वजनिक सत्यधर्म जर दिला नसता, तर धर्माविरुद्ध नुसताच कांगा कपवा करणारा, पाखंडी मतांचे प्रदर्शन करणारा, हिंदू धर्माचे सातत्याने विरोध करणारा, हिंदू धर्म म्हणजे एक प्रकारे देश आणि हिंदू धर्माचा द्वेष म्हणजे देशाचा द्वेष, देशाचा द्रोह, महात्मा फुले अर्थात तात्यासाहेबांना देशद्रोही सुद्धा म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली असती. हा विरोध होऊ नये, आपलं एकांगी स्वरूप दिसू नये आणि लोकांना एक चांगली व्यवस्था मिळावी, आणि म्हणून त्यांच्या शोषणावर उपाय देणारा किंवा मानव कल्याणासाठी एक चांगला उपाय सुचवणारा असा तात्यासाहेबांनी सार्वजनिक सत्यधर्म दिला. त्यांना त्याची गरज वाटली. स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठीच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुद्धा उज्ज्वल करण्यासाठी तात्यासाहेबांना सार्वजनिक सत्यधर्म द्यावासा वाटला. आणि म्हणून आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये अतिशय बिकट अशी शरीराची अवस्था झाली असताना सुद्धा अतिशय गांभीर्याने तात्यासाहेबांनी तो ग्रंथ सर्वांना आमच्या कल्याणासाठी दिलेला आहे. अगदी बरोबर आहे सर. आपण जसे म्हणाले की भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त यांना प्रेषित मानून धर्माची थोरवी गाणारेच वितंडवाद करतात. त्यानंतर नाही का, आणि निर्माण करता येत असेल तर धर्मही एकच का असू नये, हे कोडं नेहमी महात्मा फुलेंना असायचं. महात्मा फुलेंना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे स्वरूप आकर्षित करू शकले नाही. त्यांना दाढी राखणे, शेंडी ठेवणे, सुद्धा करणे, आडवे गंध, उभे गंध लावणे, अंगावर काळे पिवळे कपडे घालणे, उपास तपास करणे आणि मिष्टान्न बनवून स्वतःच खाणे, या गोष्टीला धर्म मानण्यात येत आहे. आणि कोणी जर, आणि याचे त्यांना दुःख होत राहायचं नेहमीच. आणि म्हणून ते म्हणायचे की निर्माण करता जर एक असेल तर सर्वांचा धर्म एकच का नाही. आणि धर्माच्या नावाखाली जे चालत होतं, म्हणजे लढाया, रक्तपात, हे पाहून त्यांना दुःखही होत असे आणि त्यामुळेच त्यांनी सर्वात समावेशक धर्माची
मांडणीची आवश्यकता भासली असावी असं एकंदरीत आपल्याला वाटतं. बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की महात्मा फुलेंनी विषमतेवर आधारलेली समाजरचना नष्ट व्हावी, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य समाजात रुजावी यासाठी प्रयत्न केले. धर्माचे स्तोम नाहीसे व्हावे यासाठी ग्रंथ लेखन केले. सार्वजनिक सत्यधर्म हा या कार्याचा एक भाग होता असे आपणास म्हणता येईल का? हो. मानवाच्या कल्याण मानव मुक्तीसाठी कृतीयुक्त जीवन जगत असतात. होऊ शकते कदाचित आम्हाला त्या पद्धतीचे जीवन जगता येणार नाही. कदाचित आम्ही भाषण देणारे असू, कदाचित जसं भाषण देतो तसं वागणारे नसू, परंतु जे जे महामानव होऊन गेलेले आहेत त्यांनी आधी कृती केलेली आहे आणि कृती करत असताना त्यांच्या विचारांची बैठक तयार होत गेली. ही विचारांची बैठक पक्की होत गेल्यानंतर त्यांची कृती सर्व अंगाने फुलत गेली. पण पुढे त्यांच्या मनात विचार आला की हे विचार आपल्या मनातच जर राहिले, पुढच्या पिढ्यापर्यंत हे जर विचार गेले नाही तर ते पुढच्या पिढीच्या कामी येणार नाही. आणि म्हणून यासाठी त्यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यांचे सर्वच्या सर्व विचार जे होते ते त्या कृतीच्या अनुषंगाने जे जे आलेले होते ते होते. सर्वच्या सर्व त्यांनी चरित्रात्मक पद्धतीने आजचे जसे काही लेखक लिहितात त्या पद्धतीने चरित्रात्मक काही लेखन केलेलं नाहीये. त्यांना महत्वाचे वाटणारे जे विचार होते त्या विचारांना ग्रंथ स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केले. आजच्या बऱ्याचशा लेखकांच्या सारखं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अजिबात नाही. धर्म आणि संस्कृतीतील जो संपूर्ण भेदभाव सामान्य माणसाला भ्रमित करून त्यांचे शोषण करणारे कपोल कल्पित सिद्धांत, व्रत, थोतांड, कल्पनेतले देव, त्या देवांची भीती, ती भीती शमवण्यासाठी करावयाचे उपाय आणि मिळवावयाचा मोक्ष आणि त्या या सर्वांच्या संबंधातील ज्या कथा आहेत या साऱ्यांचे अवडंबर सामान्य माणसाला दाखवून देणे आवश्यक होते. त्यांच्या तर्कबुद्धीचा विकास करणे आणि या अवडंबरामधून त्यांची सुटका करणे यासाठी तात्यासाहेबांनी ग्रंथलेखन केलेलं आहे. सुरुवातीचा त्यांचा नाटक, त्यानंतरचं कसब, त्यानंतरचे जे गुलामगिरी आहे, हे जे लेखन आहे, महाराजांचा पोवाडा आहे, हे जे सर्व आहे यामधून धर्मचिकित्सा आहे. लोकांना तर्कबुद्धी यावी हा एक विचार आहे. त्यांची तर्कबुद्धी वाढीस लागावी आणि त्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे, हे सारे अवडंबर, हे सारे थोटांड, ह्या साऱ्या चाली रीती प्रथा परंपरा बाजूला केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणार त्या परिस्थितीत सर्वांना नैसर्गिक स्वातंत्र्य उपभोगता यावे, सर्वांना समानतेने जगता यावे, त्यांच्यात बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी म्हणून जे काही तात्यासाहेब कृती करत होते, जे काही त्यांचं आचरण होतं, त्या प्रत्यक्ष आचरणातून त्यांना आलेला अनुभव, त्या अनुभवातून पुन्हा केलेली सुधारणा, स्वतःच केलेली सुधारणा आणि त्या सुधारणेनंतर गाठलेला टप्पा, या सर्व अनुभवांचा तात्यासाहेबांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये विचार केलेला आहे. त्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये हे विचार तात्यासाहेबांनी लिहिले आहेत. अर्थात त्यातही
विषमतेवर आधारित समाज व्यवस्था संपूर्णपणे नष्ट व्हावी हा हेतू होता. सर्वांना सत्याने आचरण करता येईल अशा प्रकारची मानसिक आणि शारीरिक कृती लोकांनी करावी. त्यामुळे प्रत्येक जण समाधानी असेल आणि त्यामध्ये व्यक्ती विशेष राहणार नाही. त्यामुळे पुन्हा आजचे जे धर्माचे स्तोम, तात्यासाहेबांनी अपेक्षिलेल्याप्रमाणे हे धर्माचे स्तोम कमी झालेले नाही आहे. उलट आजच्या स्थितीत जर पाहायला गेलं तर आज ते वाढताना आपल्याला दिसत आहेत. कारण तात्यासाहेबांच्या सार्वजनिक सत्य धर्माकडे आमचा सर्वांचा, तुमचा, आमचा सर्व समाजाचा झालेला कानाडोळा हाही कदाचित कारणीभूत असेल. परंतु तात्यासाहेबांची संकल्पना होती की यानंतर प्रत्येक जण समाधानी असेल आणि पुन्हा कधी धर्माचे स्तोम माजणार नाही. आणि म्हणून सार्वजनिक सत्य धर्माचं जे हे लेखन आहे ते तात्यासाहेबांच्या धर्माचे स्तोम कमी करण्याच्या लेखन कार्यातील हा शेवटचा टप्पा होता असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे महात्मा फुलेंच्या जे काही विचार होते त्यांनी त्यांच्या विचाराला कृतीची जोड दिलेली होती. मग ती पुण्यात मुलींसाठी शाळा असो किंवा अस्पृश्यसाठी शाळा असो, सावित्रीने शिकवून शिक्षकी कार्य करण्यास सांगितले, लायब्ररी सुरू केली, अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला, प्रौढांसाठी स्त्रिया आणि रात्रीचे वर्ग काढले, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक समाजाची स्थापना. म्हणजे सर्व स्त्रिया, शूद्र, अतिशूद्रांना माणूस म्हणून सन्मान मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला म्हणजे सार्वजनिक सत्यधर्मांची त्यांनी मांडणी तर केलीच, परंतु महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ही मांडणी कोणत्या हेतूने केली होती? सर्व सुखी व्हावे, भिक्षा मी मागतो. तात्यासाहेब स्वतःच सार्वजनिक सत्य धर्माच्या या पुस्तकाच्या शेवटी लिहित आहेत. तात्यासाहेबांचा उद्देश, तात्यासाहेबांचं संपूर्ण आयुष्य तसं सामान्य माणसाला सुखाचे जीवन जगता यावे यासाठी सुधारणा करण्यातच गेलेले आहेत. परंतु तात्यासाहेबांना हे अपेक्षित होतं की प्रत्येक माणसाने शिकावे, ज्ञान मिळवावे, ज्ञानाच्या योगाने विज्ञानवादी बनावे. विज्ञानवादी बनत असतानाच ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये चालते त्याप्रमाणे सर्व घटनांचा कार्यकारभाव त्याला शोधता यावा, अर्थात सत्याचा शोध घेता यावा. या सत्याचा शोध घेऊन सत्याने जर आचरण केले तर प्रत्येक माणूस सुखी होतो असा तात्यासाहेबांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणून सामान्य माणसासाठी सत्यवर्तन करणारे 33 नियम तात्यासाहेबांनी दिले. हे 33 नियम आचरण केल्यानंतर प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो. आपल्या तर्काने, आपल्या ज्ञानाने, आपल्या बुद्धीचा वापर करून प्रत्येक माणसाने सुखी व्हावे, दुसऱ्याला सुखी करावे हा उद्देश तात्यासाहेबांचा होता. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना जीवन जगत असताना आचरणात आणायची तत्वे मार्गदर्शक स्वरूपात देण्यासाठी आणि सर्वांनी सुखी व्हावे हा उद्देश घेऊन तात्यासाहेबांनी सार्वजनिक सत्य धर्मग्रंथ रचलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की सार्वजनिक सत्यधर्मात सत्य नावाचे एक प्रकरणच त्यांनी स्वतंत्र लिहिलेलं आहे. होय. आणि बहुजनांनी मानवी हक्क, समता, बंधुता, न्यायाचा स्वीकार करावा म्हणून सत्यधर्माची मांडणी करणे हाही त्यामागचा त्यांचा हेतू असावा असे दिसून येते आपल्याला. बरोबर आहे. मानवाने सत्यधर्मी व्हावे, त्याचप्रमाणे विश्व कुटुंबाची आकांक्षा मनी बाळगावी आणि विश्वातील फारच कमी धर्मांनी जो मानवातील भेद कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तो भेदाभेद कमी व्हावा यासाठी सार्वजनिक सत्य धर्मामध्ये तात्यासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे. जगा आणि जगू द्या या तत्वाचा पुरस्कार तात्यासाहेबांनी त्या
ग्रंथामध्ये केले. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमाने बहुजन समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आपल्या गडचिरोली जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीची स्थिती काय आहे? तात्यासाहेबांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता, त्याला एक संघटित स्वरूप होतं. त्यानंतर सत्यशोधक समाज विस्कळला आणि पुन्हा स्थापित झाला. आजही चालू आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सत्यशोधक समाज नावाची अशी कोणतीही संस्था तर नाही, परंतु सत्यशोधक म्हणजे रूढ अर्थाने नाही म्हणता, म्हणजे त्या शब्दशः अर्थाने नाही म्हणता येणार, परंतु सत्यशोधन करणाऱ्या अनेक संघटना आहेत, संस्था आहेत. त्यातून सत्यशोधनाचं कार्य निरंतर चालत आलेलं आहे. माडी समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करता गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2014ला जिल्हा माडी समाज संघटनेची स्थापना करण्यात आली आणि त्या माध्यमातून विविध उपक्रमाच्या सहाय्याने सत्यशोधन कार्यकर्त्यांनी तर करावंच, पण सामान्य माणसाला सुद्धा सत्यशोधन करण्यामागची भूमिका काय आहे, सत्यशोधन का करावं, सत्यशोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे याची जाणीव व्हावी, अशा पद्धतीचे उपक्रम जिल्हा माडी समाज संघटनेने दिलेले आहे. आपण परिचय करून दिल्याप्रमाणे आणि मी सांगितल्याप्रमाणे जिल्हा माडी समाज संघटनेने 28 नोव्हेंबर शिक्षक दिन हा लोकोत्सव स्वरूपात साजरा करण्याचा पायंडा पाडलेला आहे. जवळपास 4 वर्ष आम्ही हा सातत्याने केलेला आहे. 5व्या वर्षी कोरोनामुळे आणि या वर्षी सुद्धा, म्हणजे पुढे होईल की नाही 6व्या वर्षी, 5व्या वर्षी कोरोनामुळे आम्हाला तो त्या भव्य स्वरूपामध्ये, ज्या स्वरूपामध्ये तो होत होता त्या स्वरूपात करता आलेला नाही. यातून काय होत आहे की 28 नोव्हेंबर शिक्षक दिन, आज आमच्या विद्यार्थ्यांना, जिल्ह्यातल्या काही शिक्षकांना एक उदाहरण सांगतो आहे ताई, की जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जसं जे क्रीडा संमेलन, स्नेह संमेलन होतात, त्यामधून एक प्रश्नमंजुषा स्पर्धा होते. त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये माझे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तालुकास्तरीय ती प्रश्नमंजुषा स्पर्धा होती आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की शिक्षक दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो, शिक्षक दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो. एका विद्यार्थ्याने पटकन हात वर केला आणि उत्तर दिलं 28 नोव्हेंबर. अरे वा, खूपच छान. मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांनी तो चूक ठरवला, पण आम्ही काही शिक्षक मंडळी होतो त्या ठिकाणी. आम्हाला चांगलं वाटलं की कुठेतरी आमच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यापर्यंत हा गेलेला आहे. 28 नोव्हेंबर हा शिक्षक दिन आहे. उद्या तो विद्यार्थी मोठा होईल. काही सरांनी मला 28 नोव्हेंबर सांगितलेलं आहे. पुस्तकात वाचनामध्ये 5 सप्टेंबर आहे. नेमकं काय आहे, पुढे जेव्हा होईल त्याच्यामध्ये थोडीशी तर्कबुद्धी जागृत होईल, एक शोधक बुद्धी त्याच्यामध्ये जागृत होईल. सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची शोधक बुद्धी जागृत झालेली आहे आणि तो शोधण्याच्या कामाकडे वळलेला आहे. सर्वच नाही, पण जे विचार करणारे लोक आहेत ते आता भराभर पुस्तकं वाचायला लागले आहेत. कुठे कुठे काय मिळते यातून म्हणजे एक शोधक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज ही जी शोधक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे ती पुढे जाऊन सत्यशोधनाचं काम खूप चांगलं करणार आहे. तात्यासाहेबांच्या मनातलं जे सत्यशोधक समाज असा निर्माण व्हावा, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना, या संकल्पनेच्या पूर्णत्वाकडे हळूहळू वाटचाल सुरू आहे. सोबतच जिल्हा माडी समाज संघटनेच्या माध्यमातून सत्यशोधक विवाहाचा आग्रह करण्यात येते. जिथं जिथं म्हणजे म्हणजे ज्या लोकांना समजावून सांगता येईल त्या लोकांना समजावून सांगण्यात येते की सत्यशोधक विवाह करा, कमी खर्चामध्ये विवाह करा. जे
आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन दाखवणे, आपल्या दर्जाचं स्टेटसचं प्रदर्शन दाखवणे सुरू आहे खर्चाच्या माध्यमातून. त्या प्रत्येकाला असं वाटते की त्याने केलं तर आपणही केलं पाहिजे, आणि मग आपले लोक वित्ताविना शूद्र खचले आहेच, नाही का? वित्ताविना शूद्र खचले आहेत, आणि म्हणून सत्यशोधक विवाहाचा आग्रह करणे सुरू आहे. हे करत असताना पारंपरिक विवाह पद्धतीमध्ये वधूला वराच्या डाव्या बाजूला वामांगी ठेवण्याची प्रथा आहे. याचं कारणही असंच आहे की उच्चवर्णीय अर्थात ब्राह्मणांनी स्त्रियांना सुद्धा अतिशय हीन दर्जा दिलेला होता, आणि जेव्हा जेव्हा कमी दर्जा द्यायचा आहे तेव्हा ते त्याला डावी बाजू समजतात, आणि म्हणून स्त्रियांना सुद्धा त्यांनी प्रत्येक प्रसंगी डाव्या बाजूला उभं केलेलं आहे. म्हणजे स्त्री ही पुरुषापेक्षा कितीतरी नीच आहे हे दाखवण्यासाठी डाव्या बाजूला उभं केलं. परंतु सत्यशोधक विवाहामध्ये तात्यासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तात्यासाहेबांनी आधीच सांगितलेलं आहे की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत, आणि म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व दाखवावं आणि लोकांना त्यांच्या श्रेष्ठत्वासाठी पुन्हा सत्यशोधन करण्याची गरज व्हावी, म्हणून वधूला उजव्या बाजूलाच ठेवण्याचा प्रघात आम्ही सुरू केलेला आहे. सोबतच जे काही आम्ही कार्यक्रम घेतो, प्रशिक्षणांचे वगैरे कार्यक्रम घेतो, किंवा इतर प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, किंवा जयंती स्मृती दिनांचे जे कार्यक्रम साजरे केले जातात, त्यामध्ये आवर्जून आम्ही माई साहेबांचा फोटो तात्यासाहेबांच्या फोटोच्या उजव्या बाजूला प्रामुख्याने ठेवतो. हा एक प्रकारे सत्यशोधनाचा भाग आहे, आणि जवळपास संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये या आता नव्या परंपरा निर्माण झालेल्या आहेत. आपण केव्हाही गडचिरोली जिल्ह्यात याल एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तर त्या ठिकाणी नक्कीच बघाल की माईसाहेबांचा फोटो तात्यासाहेबांच्या फोटोच्या उजव्या बाजूलाच आहे. एवढंच नव्हे तर काही लोकांनी आधी जे माईसाहेब तात्यासाहेबांचे पुतळे उभे केलेले आहेत त्यांनी डाव्या बाजूला केलेले आहेत परंपरेप्रमाणे. आता त्यांना असं वाटते आहे की हे कसं करता येईल, फोडपाड तर करता येणार नाही, मग त्याच्यामध्ये दुरुस्ती कसे करता येईल म्हणून असे फोन येतात. म्हणजे या दृष्टीने सत्यशोधनाची तयारी होत आहे. सोबतच आम्ही आमच्या सर्व आपल्यासारख्या इतर सोबत्यांचे सहाय्य घेत, आर्थिक सहाय्य, बौद्धिक सहाय्य घेत जे काही प्रशिक्षण घेत असतो, विशेषतः या प्रशिक्षणामध्ये आमचे एक मार्गदर्शक आहेत, वयाने माझ्यापेक्षा लहान असले 1 वर्षानं, तरी आम्ही त्यांना दिलीप भाऊ म्हणून म्हणतो. वणीला असतात ते दिलीप भाऊ कोटरंगे म्हणून एक आमचे मार्गदर्शक आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांच्याविषयी अभिमानाने सांगावं असं वाटते की ते आमच्या जिल्ह्याचे पण मार्गदर्शक आहेत. तर या सर्व बऱ्याचशा प्रशिक्षणामध्ये ते येतात, आणि आम्ही जे प्रशिक्षण जे ठेवतो ते तात्यासाहेबांच्या ग्रंथांवरतीच ठेवतो. मग ते ब्राह्मणाचं कसं बसो, शेतकऱ्यांचा असूड असो, गुलामगिरी असो, आणि सार्वजनिक सत्यधर्म असो, तर या 4 टॉपिक्स होतीच आमचे ते शिक्षण सुरू असतात. इतर विषय त्या अनुषंगाने येतात, परंतु मुख्य गाभा हा तोच असतो. मागे एका प्रशिक्षणामध्ये चंद्रपूरवरून काही चंद्रपूरकर आले होते, त्यांना तो उपक्रम थोडा अगदी वेगळा वाटला. त्यामध्ये एक बसपाचे कॅडर होते. त्यांनी म्हटलं की बसपाच्या कॅडर मध्ये मी अनेक शिबिरं पाहिलेली आहेत, परंतु तात्यासाहेबांच्या पुस्तकांच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं शिबिर मी पहिल्यांदा पाहतो आहे, असं त्यांनी एक म्हटलं. हे आमच्यासाठी एक गर्वाची गोष्ट वाटली. त्यानंतर निबंध स्पर्धांचे विषय आम्ही ठेवत असतो. 28 नोव्हेंबर शिक्षक दिनामध्येच त्याचं ते बक्षीस वितरण वगैरे होत असते, आणि त्या पहिला निबंध आलेला असतो त्याचं वाचन पण घेण्यात येते. तर यामध्ये सुद्धा जे विषय असतात ते नेमके सत्यशोधन करणारे असतात. म्हणजे त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. तो विषय वाचल्यानंतर त्या माणसाला इतर पुस्तकं ढुंढाळावेच लागतील. सहजासहजी त्याला माहिती मिळणार नाही. पुस्तकं ढुंढाळावं लागत असल्यामुळे, आणि चिकित्सा करावी लागत असल्यामुळे, चिंतन करावे लागत असल्यामुळे त्याची सत्यशोधनाची वृत्ती वाढीस लागते. अशा पद्धतीने एक सत्यशोधक समाज निर्माण व्हावा, अशा पद्धतीचं एक आमचं
नित्याचं प्लॅनिंग असते. सोबतच आपण म्हटल्याप्रमाणे हे जे तात्यासाहेबांची सत्यशोधक चळवळ आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीने चुकत माकत का होईना किंवा रमत गमत का होईना आम्ही पुढे चालवतो. एवढंच या प्रसंगी म्हणतो. खूपच चांगलं सर. म्हणजे सत्याचा शोध घ्या आणि या दृष्टीने आपण घेतलेले विविध उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच सत्यशोधक समाज चळवळ गडचिरोली जिल्ह्यात आकाराला येईल, फुलेल असा आपण आशावाद व्यक्त करूया. नक्कीच. धन्यवाद. सावित्रीबाई फुलेंनी मनूचे कायदे पायदळी तुडवून आपल्या सहकारी व शिक्षा असलेल्या फातिमा बेगसह स्त्रियांना शिक्षण देऊन मुक्तीचे द्वार खुले केले आहे. हे पाहता आजच्या 21व्या शतकातील स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या का? आत्मनिर्भर हा जरा आजकालचा म्हणजे नव्याने माननीय प्रधानमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे असं मला वाटते. तर या अगोदर तो शब्द नव्हता अशातला भाग नाही, पण एक नव्या अर्थाने आलेला आहे की प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावे, दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये अशा पद्धतीचा त्यामध्ये अर्थ ध्वनित होतो आहे. खरं म्हणजे मनुस्मृतीला पायदळी तुडवत तात्यासाहेबांनी, माईसाहेबांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्य केलेले आहे. परंतु ह्या कार्याचा विसर बऱ्याच भगिनींना झालेला आहे. आजच्या काळामध्ये स्त्रियांचं शिक्षण वाढलेलं आहे, सर्वच क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग वाढलेला आहे, उच्च पदापर्यंत स्त्रिया महिला भगिनी पोहोचलेल्या आहेत. कल्पना चावला ते प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती, त्यानंतर किरण बेदी पासून सर्वसामान्य आमच्या खेड्यापाड्यातील महिला सरपंच सदस्या इथपर्यंतची त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. व्यवसायातून किंवा नोकरीमधून महिला भगिनी स्वावलंबी झालेल्या आहेत असं म्हणता येईल. पण आत्मनिर्भर होण्यासाठी अजून बराच अवकाश बाकी आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आत्मनिर्भय पहिल्यांदा व्हा, आणि आत्मनिर्भर होण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय मंदगतीने किंवा नसल्यातच जमा आहे. आत्मनिर्भर यासाठी व्हावं लागेल की आपण ज्या काही कृती करतो, शारीरिक कृती करतो, मानसिक कृती करतो, भावनिक बौद्धिक कृती करतो, या शारीरिक कृतीवरती बौद्धिक कृतीवरती मनाचे नियंत्रण असते आणि अर्थात मेंदूचे मनाचे नियंत्रण असते. आणि मग मनावर कोणाचे नियंत्रण? तर मनावर आपल्या मेंदूवरती जे संस्कार झालेले असतात लहानपणापासून, त्या संस्काराच्या अनुषंगाने जे विचार आपल्या मनामध्ये पेरल्या गेलेले असतात, त्या पेरल्या गेलेल्या विचारांचं नियंत्रण आपल्या मनावर असते आणि मनाचं नियंत्रण मग शरीरावर आणि शरीराच्या अनुषंगाने होणार आहे. आणि म्हणून जर स्वावलंबी व्हायचं असेल, जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आधी आत्मनिर्भय व्हावं लागते. जी काही आपल्या मनातील जी भीती आहे, मग ती आपली धार्मिक भीती असो, आमच्या धर्मग्रंथांनी घालून दिलेली भीती असो, आपल्या अवतीभोवती निर्माण होणारी भीती असो, कुटुंबातील भीती असो, समाजातील भीती असो, या भीतीला तोंड देण्यासाठी आपण निर्भय होण्याचा आधी निर्धार केला पाहिजे. जोपर्यंत माणूस निर्भय होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर होणार नाही. आज परिस्थिती काय दिसते आहे? सर्वसामान्य आमची छोटी भगिनी निर्भय मनाने समाजामध्ये वावरू शकत नाही, निर्भय मनाने, कारण तिच्या म्हणजे डोक्यामध्ये असे संस्कार रुजवले गेलेले आहेत की 7च्या आत घरात, जवळपास 7च्या आत घरात कुणासमोर जास्तच बोलायचं नाही, मोठे जर बोलत असले तर त्यांच्याशी वादविवाद करायचं नाही, सासू दीर नणंद नवरा यांच्याशी सौहार्दाचा संबंध ठेवायचे, कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी विरोधाभास ठेवायचा नाही, अशा पद्धतीचे जे संस्कार केलेले आहेत त्यामुळे आपले महत्वाचे मुद्दे पटवून देत असताना समज देताना थोडी अडचण जाते असं मला वाटते. आणि म्हणून आत्मनिर्भर होण्यासाठी
आपल्या मनामध्ये सम्यक विचार केले पाहिजे. आणि सम्यक विचार मग कुठे असतील तर सम्यक विचारांचा शोध तुम्हाला आम्हाला महामानवांचे जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये सापडते. एवढेच नाही तर जीवन जगत असताना ज्या ज्या काही समस्या आपल्याला उद्भवतात त्या समस्यावरचे उपाय सुद्धा त्यांच्या चरित्रातच सापडतात. त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांनी केलेल्या त्या त्या वेळच्या कृती, त्यांनी त्या त्यावेळी केलेला उपदेश यामधून आपल्याला आपल्या समस्या सोडवण्याचा मार्ग सापडत असतो. आणि म्हणून किमान महाराष्ट्रापुरता जर विचार करायला गेला, महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातो, ज्यामध्ये कधी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो, परंतु या महाराष्ट्रातील ज्या भगिनी आहे त्या भगिनींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम जे आहे ते संथ गतीनं झालेलं आहे. आणि यामध्ये आमच्या भगिनी सुद्धा स्वतःहून सहभागी व्हायला थोडा मागे पुढे पाहत आहेत. धर्माचे, प्रथा परंपरांचे, रीतिरिवाजांचे जे पडसाद त्यांच्या बालमनापासून आतापर्यंत पडलेले आहेत, तर त्यामुळे त्या आत्मनिर्भर म्हणजे संपूर्ण स्वतःच्या भरवशावरती जीवन जगण्यास समर्थनीय नाही आहेत. आणि म्हणून राखीचा सण पुन्हा मोठ्या थाटामाटाने आम्हाला करावं लागते की कमीत कमी माझ्या भावाने तरी माझं रक्षण करावे, सामाजिक रक्षण करावे, आर्थिक रक्षण करावे. बरोबर आहे, बरोबर आहे सर. आपण म्हटल्याप्रमाणे मुलीवर आजही अज्ञान, रूढी, परंपरा यांचे जोखड आहे आणि त्यामुळे हुशार मुली मनुवादी व्यवस्थेशी लढताना कमजोर पडतात. त्याचबरोबर 21व्या शतकी असं वाटतं की त्यांना सन्मान देण्यासाठी कमी पडत आहे की काय? कारण आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, उदाहरणार्थ आताच नुकतंच झालेलं दीपाली चव्हाणची आत्महत्या किंवा निर्भया कांड किंवा हाथरसची घटना किंवा खैरलांची घटना, हिंगणघाटची अंकिता, आसिफा या जर आपण प्रकरण पाहिलं तर मुलींना आपण आज प्रतिकार करायला, नकार द्यायला शिकवलं पाहिजे. तसे संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजे आणि घराघरात विशेषतः हे संस्कार मला तर असं वाटतं की मुलांवर व्हायला पाहिजे, की तुम्ही तुमच्या घरातल्या आईचा, बहिणीचा, त्यानंतर जी मुलगी असेल त्या मुलीचा सन्मान करायला शिकायला पाहिजे आणि तरच ह्या मुली की नाही त्याच मुली ह्या थोड्याफार आत्मनिर्भर व्हायला लागतील आणि याच्यामध्ये पुरुष वर्गाची सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी आहे असं मला तरी असं वाटतं. बरोबर आहे. कारण त्यासाठी तात्यासाहेबांनी जो स्त्री पुरुष भेदभाव हा संपवून स्त्री पुरुष समान आहेत हा जो दृष्टिकोन सार्वजनिक सत्य धर्मातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे त्यासाठी आहे की पुरुषांची कुठलीही मक्तेदारी नसावी, पुरुषांनी स्वतःला श्रेष्ठ समजू नये आणि स्त्री ही आपल्यासारखाच जीव आहे, आपल्यासारखाच माणूस आहे. माणूस म्हणून तिचे नैसर्गिक हक्क आहेत, त्या नैसर्गिक हक्कांची पूर्तता करण्यासाठी हे पुरुषांनी पुढे आले पाहिजे आणि माणूस म्हणून सन्मानपूर्वक स्त्रियांना, महिला भगिनींना कसं जगता येईल याच्यासाठीची पार्श्वभूमी, त्याच्यासाठीचं तसं वातावरण समाजामध्ये तयार करण्याची जबाबदारी सुद्धा पुरुषांची आहे, मुलांची आहे. हे जे आपण बोललात ते अगदी सत्य आहे. सर, महात्मा फुलेंचे विचार, सावित्र्यांचे विचार समाजात पोहोचविण्यासाठी काय करावे लागेल? खरं म्हणजे या संदर्भात तात्यासाहेब माईसाहेबांनीच आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला आहे आपल्या कृतीतून. त्यांचा असा ठाम मत होता की एक स्त्री, एक महिला जे काही कार्य करू शकेल एवढं कार्य 10, 20, 25 पुरुष मिळूनही करू शकणार नाही. कारण नवी पिढी घडवायचं, नवा भारत निर्माण करायचा, तर नव्या भारताला, नव्या पिढीला संस्कारित करण्याचे काम आमच्यासारखे शालेय शिक्षक किंवा आपल्यासारखे सामाजिक शिक्षक, मग ते पुरुष असो स्त्री असो, त्या सामाजिक शिक्षकांपेक्षाही प्रत्येक कुटुंबातील आई उत्तम रीतीने संस्कारित करण्याचे काम अतिशय चांगल्या रीतीने करू शकते, याचा ठाम विश्वास तात्यासाहेब माईसाहेब बाळगत होते. महिलांना एक महिलाच उत्तम पद्धतीने समजावून सांगू शकते. आमचा असा अनुभव आहे
की जेव्हा आम्ही तात्यासाहेबांचे किंवा फुलेशाह आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आमच्या सांगण्यामध्ये किंवा आमच्या भाषेमध्ये काहीतरी तफावत निर्माण होते. पण तेच विचार जर एखाद्या अडाणी माणसाने समजून घेतले आणि आपल्या अडाणी ग्राम्य भाषेत जर त्यांना समजावून सांगितले, तर ते विचार त्यांच्यापर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. तसा एक अनुभव आहे साधारण. किंवा राजकीय विचार सुद्धा हे जे सर्वसामान्य माणसं आहेत, अगदी निरक्षर माणसं 10-20 निरक्षरांना बरोबर पटवून टाकतात की कुठल्या राजकीय पार्टीला मतदान करायचे. ते आपण, तुम्ही, आम्ही हे जे शिकलेली मंडळी आहोत, ते त्यांच्यापर्यंत नाही जाऊ शकत, त्यांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकत नाही. बालपणापासून जर संस्कार जर विद्यार्थ्यांवरती केले, बालपणापासून जर तात्यासाहेब मायसाहेबांचे विचार जर कुटुंबामध्ये रुजवण्याचा जर प्रयत्न झाला, तर एक घरोघरी तात्यासाहेबांचे विचार पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने ते फार मोठं सहाय्यभूत येईल असं मला वाटते. आणि म्हणून या कार्यासाठी महिलांनीच प्रामुख्याने पुढे येऊन एक सामाजिक जाळे तयार करून प्रत्येक घरापर्यंत तात्यासाहेब मायसाहेबांचे विचार पोहोचवावेत, या दृष्टीने सावित्री शक्ती पीठाचे मी मनापासून आभार मानतो आहे. आजच्या प्रसंगी त्यांनी हे कार्य आरंभलेले आहे आणि अपेक्षा करतो की त्यांनी हे कार्य महाराष्ट्रभर प्रत्येक महिलेपर्यंत तात्यासाहेब मायसाहेबांचे विचार कसे पोहोचतील अशा पद्धतीची एक आखणी करावी आणि घरातून बाहेर पडावे, आवर्जून बाहेर पडावे. मायसाहेबांचे कार्य हे फार मोठे कार्य आहे आणि या कार्यामध्ये नव्या भारताची रचना करण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे आणि तेवढीच शक्ती आमच्या महिला भगिनीमध्ये आहे. हे सर्व विचार घराघरापर्यंत, कुटुंबापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त श्रम करण्याची तयारी पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा त्यावेळी फार मोठा त्याग करण्याची काही नाहीये. तात्यासाहेब मायसाहेब इतका किंवा महामानवा इतका त्याग आम्ही करू शकत नाही. आमच्याही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादाच्या अधीन राहूनही आम्ही पुढे जाऊ शकतो. उत्तम नियोजन आणि हृदयात मनापासूनची जर तळमळ असली तर हे कार्य होऊ शकते असं मला वाटते. आणि यासाठी म्हणून पुन्हा आमच्या म्हणजे हा कार्यक्रम ज्या महिला भगिनी ऐकतील आपल्या माध्यमातून, सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून, त्या सर्व महिला भगिनींना मी एक लहानसा माणूस म्हणून, लहानसा कार्यकर्ता म्हणून वारंवार विनंती करेन की आपण घराबाहेर पडावं. त्याच्यासाठी मात्र काही पथ्य पाळावे लागतील. तात्यासाहेबांचे विचार संपूर्णपणे त्यांच्याच भाषेत, त्यांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन जगलं, सत्याने जीवन जगलं आणि जे थोतांडी कर्मकांडी जे आयुष्य होतं ते बाजूला केलं, अशा पद्धतीने आपल्या घरापासून महिला कार्यकर्त्यांनी, आमच्या माता भगिनींनी थोडंसं लक्ष द्यावं. कारण काय होते की जेव्हा आपण समाजामध्ये जेव्हा पडतो तेव्हा आपण जेव्हा प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा बैठकांच्या माध्यमातून माता भगिनींना जेव्हा आम्ही तात्यासाहेबांचे मायसाहेबांचे विचार जेव्हा सांगत असतो, त्यावेळेला त्यांचं लक्ष आपल्या वागणुकीकडे असते. आपल्या घरापासून ते आपल्या परिसरापर्यंत काय चालते, त्यावेळी आपलं वागणं काय असते, प्रथा परंपरा, चालीरीती, देव दैव पूजा, आपले इतर धार्मिक व्यवहार यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला थोडी अचूक भूमिका घ्यावी लागेल असं मला वाटते. ही अचूक भूमिका जर आपण एकदा घेतली आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समोरच्या व्यक्तींवरती जर पडत राहिला तर तात्यासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आपण आशा करूया की आपण सर्वजण मिळून, संघटना कुठल्याही असोत, संघटना कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असोत, संघटना कुठल्याही भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या असोत, आपण एकोप्याने, एकजुटीने आजच्या कार्यक्रमासारखे असं एकमेकांच्या संपर्कात राहून जर आपण योग्य नियोजन केलं तर तात्यासाहेबांचे विचार संपूर्ण जगभर पसरवण्याची क्षमता आपण ठेवू शकतो. आणि विशेषतः महिला माता भगिनींच्या कार्यशीलतेवरती, त्यांच्या कार्यकौशल्यावरती महामानवाने विश्वास टाकलेला होता. मी पण असाच विश्वास ठेवतोय.
खूपच छान सर. आपण सावित्री शक्तीपीठाचं नाव घेऊन ज्या पद्धतीने आपण अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्रभर आपण हे सगळं कार्य करावं आणि माता भगिनींना समोर आणावं. तर सावित्री शक्तीपीठाचं कार्य महाराष्ट्रच नाही तर भारतभर सुरू आहे सर. आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रम असे राबविले जात आहे. आणि आपण एक खूप छान बोललात की आपण सगळेजण मिळून एकोप्याने आणि संघटनात्मक दृष्टीने हे कार्य करू. तर आपल्या सूचनाचं मी स्वागत करते सर आणि अशाच पद्धतीने हे पुढे कार्य नेऊ अशी मी आपणास ग्वाही देते. सर धन्यवाद. सर शेवटचा प्रश्न, आपण विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना संदेश देत असताना विद्यार्थ्यांना आधी विज्ञानवादी बना, हा माझा संदेश असतो. एक शिक्षक म्हणून काम करत असताना वैज्ञानिक बाबींचा उलगडा, ज्या छोट्या छोट्या आपल्या प्रथम परंपरा आहेत त्या परंपरांच्या संदर्भातील वैज्ञानिक बाब उघड करून सांगणे हे मी माझं एक म्हणजे नैतिक कर्तव्य म्हणूनच पार पाडत आलेले आहे. विद्यार्थ्यांना विशेषतः ज्या मुली आहेत ज्यांना आपण सावित्रीच्या भविष्यातील लेखी म्हणतो, आजही सावित्रीच्या लेखी आहेत पण सर्वच काही सावित्रीच्या लेखी नाहीत. गमत काय होते, एक म्हणजे प्रौढी म्हणून नाही, परंतु मी ज्या ज्या शाळेत गेलो आहे किंवा ज्या ज्या शाळेत राहिलो आहे साधारणतः त्या शाळेमध्ये एक सरस्वती पूजनाचा जो कार्यक्रम चालायचा त्या शाळांमध्ये, योगायोगाने मला साधारणतः 1 ते 7च्याच शाळांमध्ये कार्य करायला मिळालेलं आहे. आणि लवकरच मग मी 4-5 वर्षातच पदवीधर शिक्षक झाल्यामुळे मग नंतर मला 5 ते 7 वरतीच काम करावं लागलं. तर 5 ते 7व्या वर्गातील मुलं मुली जे असतात ते साधारणतः समजदार असतात आणि अशा वेळेला त्यांची समजूत घालून, म्हणजे बळजबरीने नव्हे तर त्यांना व्यवस्थित समजावून एकूण 5 शाळातलं सरस्वती पूजन मी बंद केलेलं आहे. आता ते सरस्वती पूजन बंद केल्यानंतर जर आजच्या म्हणजे पारंपरिक पाप पुण्याच्या संकल्पनाचा जर विचार जर केला तर माझं फार मोठं पाप असेल कदाचित. परंतु अनेक विद्यार्थ्यांना मी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव करून दिल्यामुळे पुढे जे काही विद्यार्थी माझ्या हातून घडलेले आहेत, काही नोकरीवरती पण आहेत, भेटायला पण येतात, तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेला आहे. आजच्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की बाबा रे विज्ञानवादी बना, प्रत्येक बाब समजून घ्या, तर्कबुद्धी वाढवा. आपले जे 6 शब्द आहेत, प्रश्न आहेत, का, कसे, कधी, कुठे, केव्हा, कुणी, या शब्दांच्या सहाय्याने घटनेची माहिती घ्या. दैववाद आणि धार्मिक कृत्ये जे आपल्या घराघरामध्ये चालतात त्यांच्याकडे डोळसपणे बघा आणि पुढे तुम्हाला समजून आल्यानंतर ते निर्धारपूर्वक टाळा. त्याच्यासाठी वाचन करून घ्या, आधी वाचन करून घ्या आणि आधी निर्भय बना. नाहीतर काय होते, आमच्या महिला भगिनी शिकतात, मोठ्या होतात, 10वीला त्यांना माहित आहे XY गुणसूत्रांच्या प्रभावामुळे मुलगा किंवा मुलगी जन्माला येते, परंतु जेव्हा त्या सासरी जातात तेव्हा सासू त्यांच्यावरती आरोप करते किंवा नवरा आरोप करतोय की तुला मुलीच होत आहेत, तू मुलीच होत आहे. याच्या अगोदर असं झाले, आता सध्या नाही 5-10 वर्षात, पण याच्या अगोदरच्या 15-20 वर्षापूर्वी असे आरोप व्हायचे. काही लोक तर दुसरा विवाह करण्यापर्यंत मजल मारायचे. परंतु ती जी महिला भगिनी जी होती, जी सुशिक्षित होती, जिला हे विज्ञान समजवत होतं, ती नवऱ्याला किंवा सासू सासऱ्यांना आपल्या घरात सुद्धा समजावून सांगू शकत नव्हती की हा विज्ञानाचा प्रभाव आहे, हा नैसर्गिक प्रभाव आहे, यात माझी काही चूक नाही आणि कुणाचीही काही चूक नाही, हे सुद्धा ती समजून सांगू शकत नव्हती. आमच्या महिला भगिनींना, विद्यार्थिनींना तर सांगेनच, पण महिला भगिनींना सुद्धा सांगेन की ज्या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी नाहीये, आपल्यासारख्यांना आम्हाला सांगण्याची काही गरज नाहीये.
पाऊल टाकण्याची गरज नाहीये. ते जे 7 फेऱ्यांमध्ये आपण जे पतीच्या पाऊलावरती पाऊल त्याच्या मागे 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 गोल 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 फिरतो. किती दिवस पतीच्या मागे मागे फिरायचं? पतीच्या मागे मागे न फिरता पतीच्या सोबतीने झाला सावित्रीमाई तात्यासाहेबांसारखं. एक सोबती समजून, एक मित्र समजून, एक सखा समजून, कुठल्याही दडपणाखाली न राहता त्याला मित्र बनवा, त्याला सखा बनवा. आपल्या ज्या मनातली ज्या भावभावना आहेत त्या भावभावना त्याच्याशी शेअर करा, त्याच्या भावभावना समजून घ्या, म्हणजे एक चांगलं जीवन जगता येईल. आणि महत्वाची गोष्ट, समस्या समजून घ्या. समस्या समजून घेत असताना समस्येचे मूळ समजून घ्या, आणि समस्येचे मूळ समजले की त्या मुळावरती, जसं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जिथं समस्या आहे त्या समस्येचं निराकरण आहे. फक्त ती समस्या समजली पाहिजे, तिचं मूळ समजलं पाहिजे, तिचं निराकरण करण्यासाठीचे उपाय जे आहेत ते उपाय आपल्याला महामानवांच्या विचारामध्ये भेटतात. फक्त ते तात्यासाहेबांचे, माईसाहेबांचे विचार प्रत्येकाने समजून घ्यावे. विद्यार्थ्यांनी तर आवर्जून घ्यावे. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढवावी, आणि विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये गेल्यानंतर हे सर्व समजावून सांगण्यासाठी घराबाहेर पडतात पाहिजे. महिलांना पुन्हा किंवा विद्यार्थिनींना मी हे पुन्हा सांगेन की तुमचे हात पुन्हा पुढे फक्त जोडण्यासाठी नाही, तुमचे हात फक्त घरकाम करण्यासाठीच नाही, तर या देशाला नव्याने घडवण्यासाठी तुमच्या कुशल हातांची गरज आहे, तुमच्या कठोर हृदयाची गरज आहे, आणि तुमच्या निर्भय मनाची गरज आहे. तुम्ही कुठली बला नाही. लोक म्हणतात की बला आहे, स्त्री ही बला आहे, ही बला नाही, अबला तर अजिबातच नाही. फक्त गरज आहे आपले मानसिक बळ वाढवण्यासाठी, आपले मानसिक बल वाढवण्याची गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी सावित्री माहींचे उदाहरण सांगत असतो मुलींना वगैरे. पहा, यदा कदाचित तुम्ही शिकत राहिल्या नसते आणि मीही शिकवत राहिलो नसतो, तुमच्याही जीवनात हा बदल नसता, माझ्याही जीवनात हा बदल नसता. हा सर्व बदल सावित्री माहींमुळे झालेला आहे, तात्यासाहेबांमुळे झालेला आहे. आणि म्हणून तात्यासाहेबांची सावित्री माहींची जी आठवण आहे, ती त्यांच्या त्यागाची जी आठवण आहे ती सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवा. सावित्री माईशी कधीही कृतज्ञ होऊ नका. आणि एक मी गीत लिहिलेलं आहे, गीत तर पूर्ण नाही म्हणून दाखवणार पेड्या बाबी, आणि मला ते पूर्ण आता पाठ नसल्यामुळे, परंतु एक फक्त त्या गीताचं ध्रुपद आहे. तुझ्या मुक्तीसाठी दिली हाती पाठी, होती करुणेची मूर्ती माझी ज्ञानज्योती. आणि शेवटच्या कडव्याची सुरुवात आहे, हाती कॉम्प्युटर तुझ्या झाली समोटी, रांगेत दगड पूजेसाठी. हे याच्यासाठी सांगणं आहे की मागे एक व्हॉट्सअप फेसबुकवर एक सर्वे आलेला होता की कुणी एक जण सर्वे करत होता की मुलींची शाळा कुठे होती, मुलींची शाळा कुठे होती. पुण्यातल्याच महिलांना, येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना विचारत होते की मुलींची शाळा कुठे होती, आणि तेही कुठे विचारत होते, भिडेवाड्याच्या जवळच, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळच. पुण्यातील बहुतांश महिलांना, सुशिक्षित महिलांना सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवताल फेऱ्या मारायला, तिथे जाऊन दर्शन घ्यायला आवडते. पण पुण्यातील फुलेवाड्यात कडे त्या कधी फिरकूनही बघणार नाहीत. भिडेवाडा कुठे होता हे त्यांनाही माहित नाही. आम्ही पण 5-6 वर्षा 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, भिडेवाड्याचा शोध घेतला, अनेकांना विचारलं, कोणीही तिथं सांगायला तयार नाही की भिडेवाडा इथे होता म्हणून. एक छोटीशी लहानशी पाठीमाग नजरेला पडली, आपण सुद्धा बघितले असाल की ही जी दुर्दशा आहे, हे दुर्दशा, या दुर्दशेला आमचं एक प्रकारे शिक्षण कारणीभूत असलं पाहिजे, किंवा तात्यासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे. ते पोहोचवण्यासाठी कदाचित आम्ही कमी पडलो असावं. कदाचित जो काउंटर रिव्हॉल्युशनचा जो भाग आहे, प्रतिक्रांतीचा, तो कदाचित आडवा आलायला असावा असं मला वाटते. आणि म्हणून मी नेहमीच मुलींना, विशेषतः विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय की आमचं जीवन हे तात्यासाहेबांनी, माई साहेबांनी केलेल्या त्यागाचं फलित आहे. आणि म्हणून कृपया कृतज्ञ होऊ नका, कायमस्वरूपी आठवण ठेवा. चांगलं करता येत नसेल तर कदाचित करू नका, परंतु तात्यासाहेब, माईसाहेब यांच्या विचाराच्या विरोधात सहसा कृती होणार नाही, असं आपलं जीवन तयार करा. अगदी बरोबर सर. खूप छान सांगितलं सर संदेश तुम्ही, की मुलींना निर्भय बना आणि विद्यार्थ्यांना ग्रंथ हेच गुरु. त्याचबरोबर जर आपल्याला, तुम्ही म्हणाले की आता प्रतिक्रांती आहे, तर क्रांती सुद्धा होऊ शकते.
जर आपण सार्वजनिक सत्यधर्माचं अवलोकन केलं, ते आपल्या अंगाअंगात भिनवलं, त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे ती जर आपण समजून घेतली, तर क्रांती व्हायला वेळ लागणार नाही सर. खूप छान सर. काही काही ठिकाणी आपण भावविभोरी झालात जो माहिती देताना, आणि खूप चांगला संदेश आपण विद्यार्थिनींना, स्त्रियांना आणि विद्यार्थ्यांना दिला. सत्यवर्तनाचा आग्रह धरणारे माननीय भीमराज पात्रेकर सरांनी सार्वजनिक सत्यधर्मावर प्रबोधनात्मक माहिती सांगितली. सर, आपले सावित्री शक्तीपीठ पुणेतर्फे मी खूप खूप आभार मानते. आपले खूप खूप धन्यवाद ताई. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपण संपर्कात राहू, विविध संघटनेच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या सुद्धा संपर्कात राहू, आणि आपल्या ज्या काही प्लॅनिंग राहतील त्या अंमलात आणण्यासाठी इकडे आम्हाला पण कळवाव्यात अशी विनंती करेन. आणि माझ्यासारख्या एका लहानशा माणसाची एवढी चांगली म्हणजे मुलाखत घेता यावी म्हणून यासाठी आपण खूप प्रयत्न केलेत. इथं वीक नेटवर्क असताना सुद्धा म्हणजे आपण 2-3 वेळा प्रयत्न केलेला आहे. एवढा वेळ मुलाखतीसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलाय. माझा वेळ मी तर आजचा वेळ ठेवलेलाच होता. आज मी कुठेही बाहेर जाणार नाही. पासून पुन्हा दौरे माझे सुरू आहेत की याच्यासाठी. हा आता आपल्या इंटरव्ह्यूचा भाग नाही आहे. आम्ही महात्मा फुले फुले दाम्पत्य प्रतिष्ठान म्हणून एक गडचिरोलीला केलेला आहे. उद्देश हा इथे एक प्रशिक्षणासाठी आम्हाला एक स्वतःचं हक्काचं स्थळ असावं, आणि तिथे आमच्या जिल्हाभरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय राहून म्हणजे विनामूल्य राहून शिकता यावं. याच्यासाठी म्हणून आम्ही एक वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाच्या वर्गणीसाठी वगैरे मी आता सध्या फिरत्या दौऱ्यावरती आहे. कोरोनामध्ये सुद्धा एक एक गाव फिरत आहे. त्यामुळे उद्या नसतो, आणि म्हणून आजचाच वेळ आपणाला मागितला, आपण तो दिला, आणि या मुलाखतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केलेत. आपला मोठेपणा आणि म्हणून पुन्हा मी आपणाला धन्यवाद देतो आहे, आणि आपणाकडून मार्गदर्शनाची यापुढे अपेक्षा ठेवतोय. धन्यवाद सर. मंडळी, लवकरच आपण भेटूया ऑनलाईन मुलाखतीतील 10वे पुष्प गुंफण्यासाठी. तोपर्यंत आपण आनंदी राहा. मीच जबाबदार म्हणून काळजी घ्या आणि हसतच राहा. ज्योती सावित्री ज्ञान पंढरी आमुची, आम्ही तर वार करी. ज्योती सावित्री ज्ञान पंढरी आमुची, आम्ही तर वार करी. ऋण हे तुमचे मस्तकी मिरवू, सदा आम्ही भूवरी, सदा आम्ही भूवरी. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद.